नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात आज एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे. तो म्हणजे करमाळा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील एकमेकांचे पारंपरिक विरोधक समजले जाणारे बागल आणि शिंदे गट एकत्रित आलेले आहेत. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. मात्र सोलापूर येथील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये याबाबत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर या दोन्हीही नेत्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात याची अधिकृत अजूनही घोषणा झालेली नाही. मात्र हे दोन्हीही नेते येणाऱ्या निवडणुकीत एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे आणि याची अधिकृत घोषणा देखील लवकरच होणार आहे. मात्र या दोघांच्या एकत्रित येण्यानं करमाळा तालुक्याच्या राजकारणात किती परिणाम होईल हे मात्र पाहावं लागेल. मात्र करमाळा तालुक्यातील बागल किंवा शिंदे यांच्या गटातील अपवाद काही कार्यकर्ते जर सोडले तर या कार्यकर्त्यांची इच्छा दोघांनीही एकत्रितपणे येऊन या निवडणुकीमध्ये उतरावं अशी एक भावना कार्यकर्त्यांची होती. दिग्विजय बागल यांनी देखील करमाळा तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्ताने दौरे केले होते. त्यामध्ये त्यांना देखील अनेक कार्यकर्त्यांनी ही भावना बोलून दाखवलेली होती. दुसरीकडं माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील करमाळा तालुक्यात दौरा केलेला होता. त्यांच्याकडे देखील अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवावी अशी भावना व्यक्त केली होती. मात्र काही ठिकाणी एकमेकांना दगाफटका होऊ शकतो. हा दगाफटका होऊ नये यासाठी या स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरावं असं देखील भावना कार्यकर्त्यांची होती. मात्र निवडणूक जिंकायची असेल तर मात्र आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशी देखील भावना कार्यकर्त्यांची होती. दोघांनी एकत्र येण्याने करमाळा तालुक्याच्या राजकारणात या दोन्हीही गटाचा कसा फायदा होऊ शकतो यावरती आपण चर्चा करणार आहोत. अर्थात हे दोन्हीही गट जर स्वतंत्रपणे लढले असते तर अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्यासाठी इच्छा किंवा संधी मिळाली असती. मात्र संधी मिळून देखील ते विजयापर्यंत गेले असते की नसते हा मात्र वेगळा विषय आहे. याचं उत्तर निकालानंतरच मिळालं असतं. मात्र या एकत्र येण्यानं दोघांच्याही कार्यकर्त्यांना काही नेत्यांच्या सांगण्यानुसार खाली बसावं लागेल हे मात्र यातून एक निश्चित झालेलं आहे. मात्र अनेक कार्यकर्त्यांची इच्छाही आपल्याला या ठिकाणी कोण विजयी होईल यापेक्षा, कोणाला संधी मिळेल यापेक्षा आपण या निवडणुकीत एकत्र येऊन विजयी होणं महत्वाचं आहे अशी भावना त्यांची आहे. मुळात या करमाळा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत. दोघांचाही जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला ठरलेला आहे. यामध्ये दोघांनाही 50-50चा फॉर्म्युला आकारला असल्याचं दिसत आहे. कारण दोघांनाही समान जागा मिळालेल्या आहेत. काहींना गट काहींना गण अशा पद्धतीने ह्या जागांचं वाटप देखील झालेलं आहे. मात्र यामध्ये नेमक्या उमेदवाऱ्या कोणाला मिळतील, कोणाला खाली बसावं लागेल हे मात्र येणाऱ्या काळात समजणार आहे. याचा कसा फायदा होऊ शकतो यावरती आपण ही चर्चा करत असताना करमाळा तालुक्याच्या राजकारणात जर पाहिलं तर गटातटावरती राजकारण चालतं. यावेळेस पक्षीय राजकारण जरी होणारं असलं तरी देखील इथे गटातटावरती राजकारण चालतं. इथे कोणाला पाडायचं आहे आणि कोणाला निवडायचं आहे हे आधीच ठरलेलं असतं कार्यकर्त्यांचं. कारण येथील राजकारणाची गटावरती चालतं. यामध्ये पाटील यांचा गट करमाळा तालुक्यात मोठा आहे. आमदार नारायणआबा पाटील हे या गटाचं नेतृत्व करतात. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचा देखील इथे जगताप गट आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील इथे शिंदे गट हा आहे आणि बागल यांचा देखील बागल हा गट आहे. बागल हे सध्या भाजपमध्ये आहेत. शिंदे हे सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर आमदार नारायण आबा पाटील हे मात्र शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे इथे आमदार आहेत. तर माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील शिवसेनेत आहेत. मात्र येथील राजकारण हे गटातटावरती चालतं. त्यामुळं यामध्ये जगताप गटाची ताकद
कमी असली तरी देखील त्यांची देखील भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाटील यांना पाठिंबा दिला होता, त्यात पाटील यांचा विजयी देखील झाला. मात्र या निवडणुकीत ते काय भूमिका घेतील यावरती बरंचसं समीकरण ठरणार आहेत आणि मोहिते पाटील यांच्या माध्यमातून ते मात्र या निवडणुकीत एकत्रितपणे लढतील असं चित्र आहे. दुसरीकडे बागल आणि शिंदे यांच्या देखील भूमिका यामध्ये महत्त्वाच्या राहतात. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पाटील यांचा जो गट आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला, 2024च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना 96,091 मतं होती. अर्थात करमाळा विधानसभा मतदारसंघातील यामध्ये मतं आहेत. त्यात करमाळा शहर आणि माढा तालुक्यातील 36 गावं येथील देखील मतं आहेत. त्यानंतर संजय मामा शिंदे यांना जी मतं मिळालेली होती ती 80,006 मतं होती. त्यात करमाळा तालुक्यातील करमाळा शहर आणि माढा तालुक्यातील 36 गावं यामधील देखील मतं आहेत. आणि तिसऱ्या स्थानावरती बागल गट होता. बागल गटाची मतं 40,834 मतं होती. त्यांची मतं करमाळा शहर आणि माढा तालुक्यातील आहेत. अशा स्थितीमध्ये पाटील गट हा येथे मोठा आहे आणि पाटील गटाला सहज हरवणं एकाला यामध्ये कोणालाही शक्य नव्हतं, कारण त्यांच्याकडले जे कार्यकर्ते आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अशा स्थितीमध्ये बागल आणि शिंदे या दोघांनाही कार्यकर्त्यांना सांभाळणं कठीण जाऊ शकत होतं. मात्र या निवडणुकीत ते दोघंही एकत्रित आल्यामुळं त्या दोघांच्या विजयी होतील असं चित्र या निमित्ताने निर्माण झालेलं आहे. आणि या एकत्र येण्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढला असल्याचं चित्र आहे. नेमकं या दोघांमध्ये कोणत्या जागा कुणाला गेल्या आहेत हे देखील आपण प्रथम पाहूयात. बागल गटाला जिल्हा परिषदेचा पांडे, वीट व केम हा गट मिळालेला आहे. तर पंचायत समितीमध्ये वांगीगण, केमगण, कोर्टेगण, रावगावगण आणि पांडेगण हा बागल यांच्या वाट्याला आलेला आहे. अर्थात हे सर्व भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाट्याला जिल्हा परिषदेचा चिकलठाण, कोर्टी, वांगी हा गट आलेला आहे. तर पंचायत समितीचा हिवरे, केतूर, चिकलठाण, उमरड, जेऊर व साडे हे गण माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाट्याला आलेला आहे. आणि हे सर्व उमेदवार घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. 2 दिवसापूर्वी माजी आमदार संजय मामा शिंदे, सुभाष गुळवे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष व रोहितदादा पवार यांच्यात देखील एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्या अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आहे. त्याचप्रमाणे आमदार नारायणआबा पाटील यांची देखील त्यांच्यात बैठक झालेली होती. म्हणजे अजितदादा पवार आणि रोहितदादा पवार यांच्यात देखील एक बैठक झालेली होती. त्यामध्ये नेमकी चर्चा काय झाली हे बाहेर आलेलं नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घड्याळ या चिन्हावरती यांना निवडणूक लढण्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला होता आणि त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील यांची एकत्रित बैठक घेऊन यांना महायुती म्हणून किंवा एकत्रितपणे निवडणूक लढण्यास सांगितलेलं आहे आणि त्यानुसार हे दोन्हीही एकत्रित आलेले आहेत. या दोघांची जरी इच्छा नसली तरी देखील वरिष्ठ पातळीवरून यामध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. यामध्ये दोघांचाही फायदा कसा होऊ शकतो तर करमाळा तालुक्याच्या राजकारणात आमदार नारायणआबा पाटील यांची ताकद मोठी आहे आणि त्यांना हरवणं बागल यांनाही सहज सोपं नाही. आणि दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांना देखील आबांना हरवणं सहज सोपं नाही, कारण आबांबरोबर ते जगताप यांची देखील ताकद आहे आणि त्यात या दोघांनाही वेगळं लढून त्यांना हरवणं सोपं नव्हतं. मात्र हे दोघं बागल आणि शिंदे एकत्र आल्यानं आता त्यांच्या बऱ्यापैकी जागा येऊ शकतात. अर्थात जास्तीत जास्त जागा येतील असं एक चित्र आहे आणि याचा फायदा त्यांना जागा विजयी करण्यासाठी होणार आहे. आणि दोघंही जर ही एकत्रित एकमेकाच्या विरोधात लढली असती तर यामध्ये दोघांचाही तोटा होता. अर्थात करमाळा तालुक्याच्या राजकारणात जर कुठलीही निवडणूक आली की शिंदे यांना बाहेर काढणं हा एकच अजेंडा विरोधकांचा होता
मात्र त्यात बागल यांचा किती फायदा होत होता हे गेल्या काही निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर बागल गटानंच विचार करण्याची आवश्यकता होती. मात्र या निवडणुकीत त्यांनी एकत्र येण्याचा हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि शिंदे यांचा देखील फायदा होणार आहे. यामध्ये तिसरा जर यामध्ये विचार केला तर तिसरा मुद्दा असा आहे की यामध्ये दोघांचाही तोटा काहीच नाही, कारण दोघांनाही समान जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्यामुळं येथे कार्यकर्त्यांना देखील सहज संधी मिळू शकते आणि यामध्ये जागा विजयी होण्याची देखील खात्री जास्त आहे. मात्र स्वतंत्र लढले असते तर दोघांनाही किती उमेदवार विजयी झाले असते याची खात्री आहे, हा अनुत्तरित प्रश्न होता. मात्र आता त्यांना सहज या निवडणुकीत उतरले आणि विजयी होण्याची देखील खात्री झालेली आहे. आणि यामध्ये चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे आणि बागल यांनी एकत्रित यावं ही अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. काही अपवाद याला कार्यकर्ते आहेत, मात्र हे कार्यकर्त्यांचीच इच्छा असल्यामुळं ही युती दोघांनाही ऍक्सेप्ट होईल आणि दोन्हीही तन मन धनाने काम करतील तरच यामध्ये विजयी होऊ शकतो. त्याचा फायदा निकालानंतरच कळणार आहे. आणि यामध्ये पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे हे गट म्हणून एकत्रित आलेले नाहीत, तर दुसरा यातील जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे दोन्हीही पक्ष म्हणून एकत्रित आलेले आहेत, याचा देखील फायदा होणार आहे. कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह जसं चालतं तसं कमळ हे चिन्ह किती चालन हे येणाऱ्या काळात समजणार आहे. मात्र घड्याळ आणि कमळ हे दोन्हीही चिन्ह एकत्रित आल्यामुळं या दोघांपासून जी दलित आणि मुस्लिम मतं विभागली जाणार होती ती मात्र मतं एकत्रित करण्यासाठी देखील हा मोठा फायदा होऊ शकतो. येणाऱ्या काळात हा वर्ग कसा ही दोन आकर्षित करू शकतील हे देखील पाहावं लागणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच दोघांनाही होणार आहे. कारण करमाळा शहरात जे काय गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत चित्र दिसलं तसं या निवडणुकीत दिसणार नाही, त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. येणाऱ्या काळात हे दोन्हीही नेते म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे बागल गटाचे नेते रश्मीदीदी बागल असतील किंवा दिग्विजय बागल असतील किंवा घुमरे सर असतील, हे दोन्हीही म्हणजे तिन्ही नेते एकत्रित येऊन कशी रणनीती आखतील यावरती देखील बरीचशी समीकरणं अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात यामध्ये जागा वाटप असेल, म्हणजे जागा वाटप तर त्यांच्या जवळजवळ आता झालेलंच आहे, मात्र उमेदवाऱ्या कोणाला द्यायच्या किंवा एबी फॉर्म कोणाला द्यायचे आणि कोणाची मनधरणी म्हणजे बंडखोरी होऊ नये यासाठी कोणाचं कसं समाधान केलं जाणार आहे यावरती देखील बरीचशी समीकरणं अवलंबून राहणार आहेत. मात्र सध्याच्या घडीला मात्र या एकत्र येण्याने मात्र कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढलेला आहे. एकूणच जर पाहिलं तर या एकत्र येण्याने दोघांचाही फायदा दिसत आहे, यात तोट्याचं काय हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. नेमकं ह्या एकत्र आल्यानं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.